हॅलो. आम्ही तिघी मायलेकी निघालेलो होतो कुठेतरी स्पेशल ठिकाणी. पण आज खूप दिवसानंतर ऊन पडलं. पण तरीसुद्धा हे पाणी अजून सुकलेलं नव्हतं. रस्ताही खराब होता. त्यामुळे मी म्हटलं नको बाबा मलाच दे गाडी काढायला. उगाच कसं आहे माहिती का, इथे आता सध्या सगळीकडे असं छोटे छोटे स्विमिंग पूल झालेले आहेत. उगाच लेकराची जात पडली बिडली तर म्हणून म्हटलं आण मीच गाडी बाहेर काढते. आणि मग आम्ही तिघी मायलेकी निघालो कुठेतरी स्पेशल ठिकाणी. आणि हे बघा आम्ही कुठे आलो तर आम्ही आलेलो आहोत गणपती बाप्पा बुकिंग करण्यासाठी. आणि गणपती बाप्पाची तर इतकी निरनिराळी आणि इतकी सुंदर सुंदर रूपं होती ना की कुठलं घ्यावं आणि कुठलं नाही असं होत होतं. अगदी आज जरी गणपती बाप्पा न्यायचे म्हटले घरी तरी चालेल इतकं छान. तर एवढी सगळी वेगवेगळी रूपं बघितली. खूप छान 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 असे गणपती होते की असं वाटत होतं ना की कुठला बुक करावा आणि कुठला नाही. जी मूर्ती बघाल ते असं वाटत होती किती सुंदर. प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी एक होतं. अगदी बाळकृष्ण रूपामधले, हे महादेवांच्या रूपामधले, दगडूशेठ हलवाईंच्या रूपामधले, लालबागच्या राजाच्या रूपामधले आणि आणखी अनेक 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 रूपांमधले गणपती बाप्पा तिथे होते. आणि हे बघा हे तर शेंडीवाले गणपती बाप्पा होते. मनू तर जिद्दच करायला लागली. म्हटली मम्मी आपण नाही शेंडीवाला गणपती बाप्पा घेऊया. म्हटलं हो बाबा तुम्ही म्हणाल ना तर सगळेच गणपती बाप्पा आपण घरी घेऊन चालूया. म्हणून मग एक काम केलं, कुठला तरी एक गणपती बाप्पा बुक करायचा. त्यांना पोरांना खूप समजवलं आणि सांगितलं अरे बाबांनो रूपं वेगवेगळी पण गणपती बाप्पा मात्र एकच. म्हटलं तुम्हाला जो आवडेल ना तो एक गणपती बाप्पा तुम्ही सिलेक्ट करा आणि हे सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत तर त्यातला एक कुठला तरी आपण घेऊन जाऊया. तुम्हाला गणपती बाप्पाला घरी न्यायचं आहे ना मग तुम्ही जो न्याल ना त्याची मनोभावी सेवा केली तरी चालते. आणि मग आम्ही गणपती बाप्पाला असं बाय बाय केलं आणि सांगितलं की गणेश चतुर्थीच्या दिवशी येतोय मग आम्ही तयारीत तुला घेण्यासाठी.